नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला आणि बाळापूर तालुक्यात पाणी पुरवठ्याचा मुद्दा पेटला. पाण्यासाठी महिलांचा सीईओच्या कक्षात ठिया. महिलांनी प्रशासनावर केली प्रश्नांची सरबत्ती. पाणी पुरवठ्याबाबत आश्वस्त केल्यानं तुर्तास या मुद्द्यावर पडदा. दिवाळी सणाची लगबग सुरू. दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ. पारंपरिक पणत्यांसह विविध प्रकारच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल. साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित. शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष. अकोला आणि बाळापूर परिसरातील काही गावांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा पुन्हा पेटलाय. महिलांनी थेट जिल्हा परिषदेत धाव घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महिलांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्वस्त केल्यानं तुर्तास तरी यावर पडदा पडला आहे. अकोला आणि बाळापूर तालुक्यातील गावांना 64 खेडी खांबुरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा होते. मात्र अनेक ठिकाणी गळतीसह अन्य कारणांमुळे नियमित पाणीपुरवठा होत नाही. यापूर्वी अनेकदा ग्रामस्थांनी आंदोलन केलं. योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र तरीही नियमित पाणीपुरवठा होत नाही. शेवटच्या टोकावर असलेल्या गावांना या योजनेतून पाणीच पोहोचत नसल्यानं ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान 64 खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बाळापूर विधानसभा मतदारसंघात पाळोदी आणि गोत्रा गावाला 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे संतप्त महिलांनी सीईओ बी वैष्णवी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, अकोला पूर्वचे प्रमुख राहुल कराळे आदी उपस्थित होते. जे पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ आहे. ती योजना काही माझ्या मतदारसंघातले गाव आहेत आणि काही पूर्व मतदारसंघातले गाव आहेत. वारंवार आम्ही प्रशासनाला आणि शासनाला म्हणून राहिलो की हे संपूर्ण नळ योजना वाहन धरणाहून जोडा. जोपर्यंत वाहन धरणाहून आपण कारण की वाहन धरणाची पाण्याची ग्रॅव्हिटी राहते, म्हणजे त्याला विद्युतही बचत होते, विद्युतही लागत नाही. ग्रॅव्हिटीनं किमान तिसऱ्या दिवशी तरी आपण लोकांना पाणी देऊ शकू. पण या 64 खेडी योजनेचं पाणी 2-2 महिने पाणी लोकांना आज रोजी भेटत नाही. 1200-2000 TDSचं खारं पाणी लोक पिऊ राहिले. आज महिलांचा प्रचंड रोष होता, परंतु सीओ मॅडमने आम्हाला शब्द दिला की आज संध्याकाळी ह्या लोकांना आम्ही पाणी देऊ आणि चार्ट तयार करू की कोणत्या गावाला कोणत्या तारखेला आम्ही पाणी देऊ, जेणेकरून कोणत्या गावावर भेदभाव नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने शिवसाहेबांनी शब्द दिल्यामुळे तुर्तच महिलांचा जो रोष होता तो शांत झाला. अकोला शहरात दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली असून विविध साहित्यांसह दुकानांमध्ये झगमगाट दिसून येतो आहे. मुख्य बाजारपेठेत सध्या पारंपरिक पणत्यांसोबतच विविध आकार आणि प्रकारातील पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. पणत्यांच्या खरेदीला अकोलेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पणत्यांची किंमत 50 रुपयांपासून पुढे आहे. या पणत्या घेऊन जर जिल्ह्यातील कारागीर दाखल झाले आहे. थंडीचा जोर वाढला असला तरी या किरकोळ व्यापाऱ्यांची रात्र मात्र उघड्यावरच जात असल्याचं चित्र आहे. सध्या मातीच्या भाजलेल्या पणत्या, यूज अँड थ्रो आणि नक्षीकाम केलेल्या पणत्या बाजारात उपलब्ध झाल्या आहे. तेला व्यतिरिक्त पाण्यावर पेटणारे दिवे आणि पाण्याचे दिवे बाजारात विक्रीसाठी आले आहे. यात विविध प्रकारचे आकाराचे दिवे आणि त्याचबरोबर LED लाईटच्या दिव्यांनाही मागणी असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे. यंदा भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. बाजारात सध्या रंगकाम केलेल्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या 8 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत प्रति नग आणि या भावानं उपलब्ध आहे. रंगकाम केलेल्या आकर्षक आणि कुंदन जडित पणत्या 80 रुपयांपासून ते 170 रुपयांपर्यंत प्रति डझन या भावानं विक्री केल्या जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात दिवाळी सणाची लगबग पाहायला मिळते. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत.
बाजारात आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारातील मातीच्या दिव्यांना मोठी मागणी आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. यंदाही बाजारात आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारातील मातीच्या दिव्यांना मोठी मागणी आहे. सोबतच आकाश कंदील, रांगोळी, फराळ आदींच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. शहरात दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहे. दिवाळीत दिव्यांना विशेष महत्त्व असल्यानं बाजारात विविध प्रकारचे दिवे विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी ठेवले आहे. यात मातीच्या दिव्यांना विशेष मागणी आहे. यासोबतच बाजारात देशी बनावटीचे प्लास्टिक, आकाश कंदीलही आणि चायना मेड लाइटिंग देखील बाजारात चमकत आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा गेल्या 15 दिवसांपासून खंडित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय गाठून जोरदार निदर्शनं केलीत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील वीज वितरण उपकेंद्र अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातील गेल्या 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी पिके सुकू लागली आहे. महावितरणाच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त करून शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय गाठून जोरदार निदर्शनं केली आणि संबंधित डीपीवरील अतिरिक्त विद्युत भार कमी करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. इथं या पॉवर हाऊसचा 15 दिवस झाले मोबाईल नंबर बंद आहे. सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम तो, हे फोन उचलत नाहीत. 4 दिवस झाले आमचा सिंगल पायपावरला टप्पा सुद्धा आतापर्यंत झालेला नाही. आमच्या मंगरूळ नवघरे वासियाची शेतकऱ्याची एकच मागणी आहे, पॉवर हाऊसचा जेवढा लोड आहे तेवढाच गाव याच्यावर ठेवणे, बाकीचे कनेक्शन कट करून टाकणे. कोणतं गाव घेतलं कोणतं नाही घेतलं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ओव्हरलोड जर हे यायचे नेहमीचे प्रत्युत्तर असतात, बा ओव्हरलोड आहे, डायरेक्ट कनेक्शन आहे. आमचं म्हणणं आहे आमच्या गावातले मीटर 100 डायरेक्ट आहेत. हे पाहण्याचं काम त्यांचं आहे, आमचं नाही. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाल्यानं मतदारांनी जनभावनेचा आदर करणाऱ्या आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्याला सरपंचाच्या खुर्चीत विराजमान केलं. बुलढाणा जिल्ह्यातील 48 सरपंचांची थेट जनतेनं निवड केली. गावागावात सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. मतदारांनी काहींना कौल दिला तर काही उमेदवारांना चांगलाच धडा शिकवल्याचं दिसून आलं. अनेक ठिकाणी नवख्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली. तसंच महिलांनाही सरपंच पदाची समान संधी मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नुकतीच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. दरम्यान निवडणुकीचे संपूर्ण निकाल बाहेर आल्यानंतर राजकीय पक्षांनी आमचीच सत्ता असे दावे प्रतिदावे सुरू केले होते. राजकीय पक्षांनी पॅनल उभे करून निवडणुकीत आपली ताकद दाखवली. 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यांसाठी 5 नोव्हेंबरला शांततेत मतदान पार पडलं. 80% मतदान झालं. 6 नोव्हेंबरला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आले. जसजसे निकाल बाहेर येत होते तशी उमेदवारांची धाकधूक वाढत होती. बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये अवघ्या काही मतांच्या फरकानं उमेदवारांचा विजय झाला आहे. चिखली तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीचे निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. त्यात डोंगरशेवली गट ग्रामपंचायतीमधून वैशाली शरद जवंजाळ यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात होते. यात वैशाली शरद जवंजाळ यांना 1697 मते पडली असून आशा गणेश सावळे यांना 317 मते, तर कमल प्रभाकर सावळे यांना 429, तर सुरेखा रंगनाथ सावळे यांना 38 मते मिळाली. 1268 मतांनी वैशाली जवंजाळ मोठ्या फरकानं विजयी झाल्या. शरद जवंजाळ यांची गावात असलेली लोकप्रियता, जनतेशी असलेला संबंध याचा मोठा फायदा त्यांना झाला. जनतेनं नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचं बघितलं जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा तथा चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत भारताला तिरंदाजी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या प्रथमेश जावकार आणि पोलीस दलातील मोनाली जाधव यांची निवडणूक विभागानं मतदार जागृतीसाठी
ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत भारताला तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करून देणाऱ्या प्रथमेश जावकार आणि पोलीस दलातील मोनाली जाधव यांची निवडणूक विभागानं मतदार जागृतीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीनं प्रथमेश जावकर, मोनाली जाधव हे युवा वर्गाचे आयकॉन बनले आहे आणि यामुळेच हे दोघेही खेळाडू आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर मतदारांची नोंदणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. अकोला शहरात NRHM कर्मचारी समायोजनाच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. यामुळे जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना याचा फटका बसतोय. कुष्ठरोग आणि क्षयरोग झालेल्यांना सेवा देणारे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 1000वर क्षयरुग्ण आणि 200वर रुग्णांचं समुपदेशन आणि औषधोपचार पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुष्ठरोग आणि क्षयरोगाविषयी अजूनही हवी तेवढी जागरूकता आढळत नाही. त्यामुळे आशा, STS, STLS, TL, TBH कर्मचारी रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचून औषध पुरवठा आणि वेळोवेळी समुपदेशन करतात. मात्र संपामुळे सध्या ही साखळी पूर्णतः विस्कळीत झाली आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून ॲक्टिव्ह प्लमोनरी TB असलेले लोक कोणाच्याही संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला संसर्ग होतो. जिल्ह्यातील 800 कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग असल्यानं ही साखळी प्रभावित झाली आहे. NRHM कर्मचाऱ्यांनी कोरोना किट परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत निदर्शनं केली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीमधील पोटर पंप चोरट्यांनी लंपास केला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बाळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बटवाडी बुद्रुक शेत शिवारात मुकिंदा प्रल्हाद नवकार यांच्या मालकीचे 3 एकर शेत आहे. मात्र ते शेतावर आले असता त्यांनी विहिरीत डोकावलं असता त्यांना मोटार पंप वायरसह आढळून आला नाही. याबाबत त्यांनी लागलीच पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेड शेतशिवारात एका शेतात भला मोठा अजगर आढळून आला. सर्पमित्रानं या अजगराला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील तुरखेड शेतशिवारात गजानन ठाकरे यांच्या शेतात 10 ते 12 फूट लांबीचा अजगर आढळून आला. याबाबत तात्काळ सर्पमित्राला सूचना देण्यात आली. सर्पमित्रानं घटनास्थळी दाखल होत भल्या मोठ्या अजगराला पकडून जीवनदान दिलं. अजगराला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. हमको कल तुरखेड़ से फ़ोन आया बनारसी डॉक्टर का कि यहाँ पर बहुत बड़ा अजगर है. हम स्पॉट पे गए. सुजल श्रीवास, नैतिक श्रीवास, मैं सर्पमित्र मुन्ना श्रीवास, हमने ताबे में 10 फुट का अजगर है. अभी हमने इसको रेस्क्यू किए. अभी साहब लोग आए फॉरेस्ट वाले के, उनके ताबे में देके जंगल में बड़े रिलीज कर देंगे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्त्री शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भात निंदनीय वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अकोला जिल्ह्यात भाजपा महिला आघाडीतर्फे निषेध व्यक्त करत भव्य मोर्चा काढण्यात आला. मातृशक्तीचा अपमान करणाऱ्यांना आणि त्यांच्या घटक मित्रांना जनता माफ करणार नाही असा इशारा भाजप महिला आघाडीनं देऊन दिवाळीच्या पर्वावर असा प्रकार करून आणि त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, प्रियंका गांधी गप्प का असा प्रश्न भाजप महिला आघाडीनं उपस्थित केला आहे. महिलांविषयी असभ्य भाषा वापरणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भाजप महिला आघाडीनं दिला आहे. कुमार जी से यही विनंती है कि भाई ऐसे अपशब्द न वापरे महिलाओं के लिए. उनके भी घर में फैमिली में महिलाएं हैं तो जो भी शब्द बोले सोच समझ कर बोले, जो दिमाग में आए बोल दिए. हमें दुख इस बात का होता है कि वह बोल रहे हैं और उनके पीछे के सब लोग हंस रहे हैं. इस बात का बहुत दुख हुआ है. इस बात के लिए हम यही विनंती करते हैं महिला मोर्चा कि उन्हें राजीनामा दे देना चाहिए. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा, वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए UCN की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी UPI ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है.
अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात झालेला बदल आणि परिसरात वाढलेली वन्य प्राण्यांची संख्या तसंच तणनाशकांच्या वापरामुळे शेती पिकांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झालाय. त्यामुळे मूग, उडीद, ज्वारी, तीळ, बाजरी आणि भादली ही पारंपरिक पिकं हद्दपार झाली असून या पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली आहे. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेली वन्य प्राण्यांची संख्या आणि त्या प्राण्यांच्या कळपाद्वारे फस्त केली जाणारी पिके या त्रासामुळे शेतकरी वर्ग पुरता हतबल झाला आहे. यातच वातावरणातील बदलामुळे ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तीळ आदी पिकांपासून फारसे उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी त्या पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. यावर्षी हजारो हेक्टर जमिनीमध्ये मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांची लागवड केली जायची. मात्र दिवसेंदिवस पिकांच्या या लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून यावर्षी तर उडीद 315 हेक्टर, मूग 320 हेक्टर तर ज्वारी केवळ 77 हेक्टर याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगावहून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 198 वरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची ये-जा चालू असते. तसंच वाडेगाव ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे इथं येणाऱ्यांमध्ये बाहेर गावातील नागरिकांची संख्याही लक्षणीय असते. त्यामुळे इथं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काय बातम्या. दिवाळीचा सण तोंडावर आला असून वाडेगाव येथील बाजारपेठेत बाहेरगावच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. यातच रस्त्यावर चालणारे सुसाट वाहने चालकांनी आपला वेग कमी करावा आणि होणारे अपघात टाळावे यासाठी नागरिकांकडून गतिरोधक बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकने एका खासगी ट्रॅव्हल्सला धडक दिली. गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात खासगी ट्रॅव्हल्सच्या चालकासह एक प्रवासी अशा दोघांचा मृत्यू झाला तर 2 प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे. गुरुवारी पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं एका खासगी बसला जबर धडक दिली. ही ट्रॅव्हल्स मुंबईहून नागपूरला जात होती. दरम्यान ट्रॅव्हल्स चालक टायरमधील हवेचा दाब तपासण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबला होता. तेव्हा मागून भरधाव येणाऱ्या ट्रकनं त्यांना जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात ट्रॅव्हल्स चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले. हरीश ठाकरे असं मृत चालकाचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. ऐन दिवाळीच्या काळात मुख्य बाजारपेठेत दुकानं थाटणाऱ्या छोट्या दुकानदारांवर अकोला मनपा कारवाई करते आहे. अकोला मनपाकडून ही कारवाई थांबवण्यासाठी आमदार अमोल मिटकरी रस्त्यावर उतरले आहेत. मिटकरींनी या व्यावसायिकांसाठी चक्क रस्त्यावर ठिय्या दिला. आज दोन विनंती आहे की या लोकांना त्रास देऊ नका. मॅडम तुम्हाला माझी आम्ही लेकरांना कपडे घ्या.
महानगरपालिकेच्या वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक विभागाला आम्ही विनंती 4 दिवसापूर्वी केली होती की कुंभारवाड्यामधले जे गोरगरीब लोक आहेत त्यांना दिवाळीच्या 3 ते 4 दिवसापर्यंत व्यवसाय करता यावा. मात्र इथे ट्रॅफिकची अडचण आहे असं महानगरपालिकेकडून सांगितलं गेलं. 3 दिवसावर दिवाळी येऊन ठेवलेली असताना कर्ज काढून जर इथला तळागाळातला गोरगरीब माणूस व्यवसाय करत असेल आणि त्याला ट्रॅफिकसारखी शुल्लक अडचण कारण महानगरपालिका दाखवत असेल तर याबद्दल मी तीव्र नाराजी व्यक्त करून संविधानिक पद्धतीनं इथं ठिय्या आंदोलन केलं. त्यामध्ये पोलीस प्रशासनाने मला सहकार्य केलं आणि उपायुक्त गीता वंजारी मॅडम यांनी स्वतः या ठिकाणी कबुली दिलेली आहे की ट्रॅफिकची अडचण जी असेल ती बॅरिकेड्स लावून सोडवल्या जाईल आणि या गोरगरीब लोकांना त्यांनी व्यापार करायला आज सर्वांसमक्ष होकार दिल्यामुळे मी इथून ठिय्या आंदोलन परत घेतोय. मी महानगरपालिकेचे प्रशासनाचे आभार मानतो आणि विनंती पण करतो की परत या लोकांना उठवण्याचा प्रयत्न करू नका. यांचे माल फेकणे पोते फेकणे असं जर कोणी केलं तर हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र पद्धतीनं पुढे नेणार. किमान वेतन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तकांनी राज्यात 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारलाय. याच अनुषंगानं गुरुवारी आशा आणि गटप्रवर्तकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत शहर पोलीस ठाण्यामध्ये जेलभरो आंदोलन केलं. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास दिवाळी आझाद मैदानावर साजरी करू असा इशारा आंदोलकांनी दिला. आणि तुम्हाला आम्हाला ट्विटर करायसाठी 5 महिला जरी असं तरी भरपूर झाल्या असल्या. आम्ही दाखवत होतो 5 आणि हे इतके आलेल्या 500 महिला आणि त्यांना मिटिंग करून सोडून द्यायची होती. पोलीस स्टेशनला यायची गरज नव्हती तरी पण तुम्ही आले तुम्हाला त्रास झाला हरकत नाही. तुम्ही या ठिकाणीच आपलं हे आम्ही तुम्हाला नोट करून तुमचा जो आंदोलनाचा जो निवेदन आहे त्याची कॉपी आमच्याकडे घेतलेली आहे आणि आम्ही ते सरकारकडे पाठवत आहोत. त्यांचं समायोजन व्हायला पाहिजे आणि दिवाळी बोनस भेटायला पाहिजे. आम्ही 13-14 वर्ष झाले आज आम्ही थोड्या 10-10 रुपयासाठी कामं करून राहिलो आणि सरकार आमच्याकडे काही लक्ष देऊन राहिले. आम्ही वारंवार आंदोलन करून सरकारला सांगून राहिलो पण आता सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही डायरेक्ट आता दिवाळी आमची मुंबईलाच साजरी करू. गेल्या 18 ऑक्टोबरपासून या महाराष्ट्रातल्या 70,000 आशा वर्कर आणि 3,500 गटप्रवर्तक ह्या बेमुदत संपावर गेलेला आहे. अत्यंत रास्ता अशा मागण्या घेऊन ह्या आशा आणि गटप्रवर्तक संप यांनी पुकारलेला आहे. आज जवळपास 22-23 दिवस झालेत परंतु या सरकारनं या त्यांच्या मागण्यांकडे साधी सहानुभूतीपूर्वक चर्चा करूनसुद्धा त्यांच्या काही मागण्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. त्यामुळं या संतप्त झालेल्या महिला आहेत. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करून आज जेलभरो केलेला आहे. किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, दिवाळी बोनस भेट आणि गटप्रवर्तकांचं कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे सुसूत्रीकरण करून त्यांचं सेवेत समायोजन करावं अशी त्यांची एक प्रमुख मागणी आहे. सरकारनं आरोग्यमंत्र्यांनी 1 तारखेला एक मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये 15,000 रुपये आशा वर्करला आणि 21,000 गटप्रवर्तकांना मानधनवाढ केली. 2,000 रुपये बोनससुद्धा देण्याचं कबूल केलं परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कुठलाही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात यावी आणि अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा या मागण्यांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान पारंपरिक वाद्य वाजवत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळ अतिवृष्ट बाधित झाली. अन्य मंडळांमध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या जबरदस्त तडाख्यानं शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्यानं खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 1,68,937 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं होतं. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक आणि शेत नुकसान भरपाईपोटी शासनानं 164 कोटींची मदत मंजूर केली. मात्र रब्बी हंगाम सुरू झाल्यावरही खरीप हंगामातील नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सहभाग घेतला आहे. यावेळी शेतकरी विरोधी धोरणाचा पारंपरिक वाद्य वाजवत निषेध करण्यात आला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अकोल्यातील पंतप्रधान पीक विमा कंपनीची गुरुवारी तोडफोड केली. पीक विम्यासंबंधीच्या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं आधीच दिला होता. ठाकरे शिवसेना गटाचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी 2 दिवसांपासून पीक विमा, अतिवृष्टीची मदत आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या विविध अडचणींच्या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. मात्र शासनानं या उपोषणाची कोणतीच दखल न घेतल्यानं संतप्त शिवसैनिकांनी गुरुवारी अकोल्यातील रिंग रोडवरील प्रधानमंत्री पीक विमा कंपनीची तोडफोड केली.
मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं दिला होता. या इशाऱ्यानुसार संतप्त शिवसैनिकांनी गुरुवारी विमा ऑफिसमध्ये घुसून खुर्च्यांची आणि सामानाची नासधूस केली. मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला. गेल्या 3 दिवसापासून आमचे जिल्हा प्रमुख माननीय गोपालदादा दातकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे. दिवाळीसारखा सण तोंडावर आला तरी कोणत्याही प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. आता कालच गोपाल भाऊंनी सांगितलं होतं, तुम्ही जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही याचे आज ऑफिसचं कार्यालयाचा तोडफोड करू आणि ते आम्ही आज तोडफोडाला सुरुवात केलेली आहे. आम्हाला जर लवकरात लवकर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू. बुलढाणा शहरात सध्या अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये CCTV कॅमेरे लावण्याचं काम सुरू आहे. बुलढाणा शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये इस्रायल टेक्नॉलॉजीचे 99 CCTV लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. पोलीस बळकटीकरण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीनं याला मंजुरी दिली होती. यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते CCTV बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाळापुरातले हॉटेल्स फराळाच्या पदार्थांनी सजले आहेत. दिवाळीच्या फराळासाठी देखील शहरातील हलवाई फरसाण विक्रेते हॉटेल व्यावसायिक कामाला लागले आहेत. हल्ली रेडीमेड फराळ घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्यानं ठिकठिकाणी स्टॉल्स लावण्यात आले आहेत. शेव, चकल्या, मिठाई, चिवडा असे गोड तिखट पदार्थ बनवून घेण्यासाठी गर्दी होते आहे. बच्चे कंपनीसाठी फटाक्यांची दुकानंही लावण्यात येत आहेत. याकडे शहरातील नागरिकांसह ग्राहकांचा कल वाढताना दिसून येतोय. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला आणि बाळापूर तालुक्यात पाणी पुरवठ्याचा मुद्दा पेटला. पाण्यासाठी महिलांचा सीईओच्या कक्षात ठिया. महिलांनी प्रशासनावर केली प्रश्नांची सरबत्ती. पाणी पुरवठ्याबाबत आश्वस्त केल्यानं तुर्तास या मुद्द्यावर पडदा. दिवाळी सणाची लगबग सुरू. दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ. पारंपरिक पणत्यांसह विविध प्रकारच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल. साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात 15 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित. शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर. वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.